कन्नौज तालुक्यातील रत्नापूर येथे 26 जुलै रोजी पोलिसांनी कारवाई करत 73 ग्राम MD ड्रग अर्थात अंमली पदार्थ जप्त केले होते। या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली होती। या आरोपींना 27 जुलै रोजी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने या दोन्ही आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणामध्ये 2 दिवसाचा कालावधी उलटून गेल्यानंतरही पोलिसांच्या हाती ठोस असे काही लागले नसल्याचे चित्र आहे। या प्रकरणामध्ये हे जे 2 आरोपी अटक केलेले आहेत, या आरोपींना कोणी पुरवठा केला, हे आरोपी हा ड्रग्स कोणाला पोहोचवणार होते आणि याची साखळी नेमकी कुठपर्यंत पोहोचलेली आहे याचा तपास पोलीस करत आहेत। हा तपास करत असताना पोलिसांसमोर मोठं आव्हान या ठिकाणी निर्माण झाल्याचं चित्र या ठिकाणी एकूणच कारवाईमध्ये दिसून येत आहे। मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा मोठ्या शहरापर्यंत सीमित असलेलं हे MD ड्रग अर्थात अंमली पदार्थाचं जाळं आता ग्रामीण भागात सुद्धा पोहोचल्याचं चित्र या कारवाईवरून दिसून येत आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी या प्रकरणातील बिग बॉस कोण याचा शोध अद्यापही पोलीस घेत असल्याचं चित्र आहे। 2 दिवसाचा पोलीस कोठडीचा कालावधी संपला आहे। आता उर्वरित 3 दिवसाच्या पोलीस कोठडीच्या कालावधीत आरोपीकडून नेमकी कोणते प्रकरण बाहेर येते याचा कडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। पोलीस आरोपींचा कोठडीमध्ये विचारपूस करत असून अनेक प्रश्न पोलिसांसमोर उभे राहिलेले आहेत। आरोपीकडून नेमके कुणाचे नाव समोर येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे।